खरं म्हणजे ताई आज एवढी विराजमान झाल्याने त्याच दरम्यान आपली लाईट गेली होती, पण एखादी असते तर म्हणाली असती नाही मला घरी जायचं आहे, पण आपल्या प्रेमाखातर थांबलेल्या आहेत. जरा जोरदार टाळ्या साक्षीताईंसाठी दिल्या पाहिजेत. उपस्थित सर्वांनाच मनपूर्वक नमस्कार. सर्वप्रथम महाराष्ट्र बाजारपेठेचं मी खूप अभिनंदन करते. 9 वर्षांची ही यशस्वी वाटचाल तुम्ही पूर्ण केलेली आहे आणि 10व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे. आणि या 9 वर्षांच्या प्रवासामध्ये तब्बल 1.5 लाख सदस्य महाराष्ट्र बाजारपेठेचे झाले आहेत. ही खरंच काहीची गोष्ट नाही आहे. संपूर्ण बॅकएंड टीम यामागे असेल आणि इतका मोठा कार्यक्रम करणं याला खरंच गट्स लागतात. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे अनुजाताई आणि आपले कौतिक सर आहेत. मी जेव्हा आले तेव्हा तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे लाईट्स गेले होते, पण माझ्या प्रेमाखातर तुम्ही थांबलातच किंवा मी सुद्धा तुमच्या प्रेमाखातर थांबले. पण हा जो विश्वास आहे आपला एकमेकांवरचा किंवा तुम्हा सगळ्यांचा या दोघांवरचा, हा असाच दृढ होत राहू देत. मी 9 वर्षांपूर्वी चिपळूण ते दादर असा, चिपळूण टू मुंबई असा प्रवास केला आणि मला आठवतंय की याच मंचावर मी एकांकिका परफॉर्म करायचं आणि त्याच मंचावर आज माझा सन्मान होतोय. ही खरंच भाग्याची गोष्ट आहे. आणि माझी आई नेहमी म्हणते, ज्यांचं मन चांगलं, ज्यांचा स्वभाव चांगला, जो नम्र, त्याच्या पाठीशी देव असतो आणि तुमच्या पाठीशी कायम देव असणार आहे. सोबत चांगली माणसं असणार आहेत आणि म्हणूनच इतका सगळा समुदाय आज तुमच्या प्रेमाखातर इथे आलाय. तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा. कारण दरवर्षी रक्षाबंधन असेल, भाऊबीज असेल, वर्धापन दिन असेल, इतका अप्रतिम कार्यक्रम तुमचा असतो. दरवर्षी इन्व्हिटेशन असतं, पण यावर्षी तो योग जुळून आला आणि मी इथे आले. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही माझ्या पात्रावर याआधी सुद्धा प्रेम केलेलं आहे आणि लवकरच नवीन काहीतरी घेऊन येते. तुमचा असाच आशीर्वाद राहू दे. थँक्यू व्हेरी मच.